लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो बघा ई-केवायसी करणं बंधनकारक आहे आणि ई-केवायसी केल्यानंतरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. तर एक महत्त्वाची बातमी आली आहे ई-केवायसी बाबतची. त्याच्यामुळे तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा, शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि कोणत्या लाडक्या ताईंनी ई-केवायसी केली पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्या लाडक्या ताईंनी अजून ई-केवायसी केली नाहीये त्यांना मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी सांगणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. आणि ज्या लाडक्या ताईंची ई-केवायसी झालेली आहे त्यांनी अशा स्वरूपात ई-केवायसी केली आहे का मला ती कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. म्हणजे यावेळेचा जो हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 16वा हप्ता तुम्हाला सगळ्याला भेटणार आहे. त्याच्याबद्दल काळजी करू नका. ई-केवायसी केली असेल किंवा नसेल त्याच्याबद्दल काय काळजी करू नका. पण जे पुढचे हप्ते असणार आहेत नोव्हेंबर महिन्याच्या नंतरचे ई-केवायसी बंद झाल्यानंतरचे जे हप्ते असणार आहेत त्याच्यावर ई-केवायसी असेल त्याच लाडक्या ताईला हप्ते भेटणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ई-केवायसी बाबतचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे ई-केवायसी लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भातला. तर लाडक्या ताईंनो चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे केवायसी तुम्ही केलेली आहे का? ई-केवायसी तुम्ही केलेली आहे का? लक्षात घ्या लाडक्या ताईंनो याच्याबद्दल तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्ही योग्यरित्या ई-केवायसी कंप्लीट केली आहे का? तुम्हाला सक्सेसचा मेसेज आला होता का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केवायसी बदल करता येतो का? बऱ्याच लाडक्या ताईंना प्रश्न पडला आहे की सर आमची जात चुकली आहे, सर आमची या ठिकाणी होयच्या ठिकाणी नाही झालेलं आहे, अशा बऱ्याच चुका झालेल्या आहेत किंवा आधार कार्ड टाकताना दुसऱ्याचं आधार कार्ड टाकलेला आहे. मग याच्यामध्ये काही बदल करता येणार आहे का? ई-केवायसी परत करता येणार आहे का? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर ई-केवायसी करताना काही जरी चुका झाल्या असेल तर आता लाडकी ताईंनो काय होणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार. त्यांना हप्ता भेटणार आहे का नाही? बऱ्याच लाडक्या ताईला असं वाटत आहे की ई-केवायसी चुकली म्हणजे आमची हप्त्याला बंद होणार आहे की काय? तर या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा. सगळ्यात पहिली गोष्ट लाडक्या ताईंनो तुम्हाला एक प्रश्न विचारतोय असा मेसेज कोणत्या लाडक्या ताईला आला होता? व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लाडक्या ताईंनो. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. लाडकी बहीण ई-केवायसी बाबतचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ कारण की पुढचे सगळे हप्ते तुम्हाला या केवायसी नुसार भेटणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला आहे लाडक्या ताईंनो सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. हा बाजूचा तुम्हाला जो हे दिसत आहे बॉक्स दिसत आहे एररचा बॉक्स असं तुम्हाला आला होता का? बघा लाडक्या ताईंनो बऱ्याच ताईंनी कमेंट बॉक्समध्ये मला विचारलं आहे की सर मला 14वा हप्ता भेटला आहे पण 15वा हप्ता आम्हाला भेटला नाहीये आणि 15वा हप्ता भेटला नाही. त्याचबरोबर आम्हाला असा एरर येत आहे आम्ही ज्यावेळेस ई-केवायसी करायला चाललो तर आम्हाला असा एरर येत आहे की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. तर असा लाडक्या ताईंनो कोणत्या लाडक्या ताईंना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं असा मेसेज किंवा असा एरर कोणत्या लाडक्या ताईला आला होता. कारण की याचा अर्थ असा होतो की तुम्हाला या लाडक्या बहिणी योजनेमधून पात्रतेमधून काढून टाकलेलं आहे आणि लाडक्या बहिणीचे पुढचे हप्ते तुम्हाला भेटणार नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टी त्याचे वेगवेगळे कारणे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो. पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिलं कारण आहे तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर हा एरर येऊ शकतो तुम्हाला. दुसरं कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे जर तुम्ही इतर योजनेचा कोणाचा लाभ घेत असाल तरी तुम्हाला हा एरर येऊ शकतो लाडक्या ताईंनो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची आता रिसेंटली पडताळणी झाली असेल अंगणवाडी सेविकाकडून पडताळणी झाली असेल आणि त्यांनी अपडेट केलं असेल तरच हा तिसरा हा एरर येतोय लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे कोणत्या लाडक्या ताईला हा एरर येतोय पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की लाडक्या ताईंनो असे जर तुमचं होत असेल आणि जर तुम्ही पात्र असताल तुमच्या घरामध्ये 2च लाडक्या ताई असतील त्या एक विवाहित एक अविवाहित अशा जरी असतील तर तुम्हाला आणि तरी पण तुम्हाला असा जर मेसेज येत असेल सगळ्या गोष्टी तुमच्या कंप्लीट आहेत सगळं पात्रतेमध्ये बसत आहेत तुम्ही गरीब आहात 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे सगळं तुमचं बरोबर आहे वाहन नाहीये घरामध्ये 4 चाकी वाहन नाहीये तर अशा लाडक्या ताईंनी काय करायचं लाडक्या ताईंनो लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे. ज्यांनी तुमचा फॉर्म भरला होता त्या अंगणवाडी सेविकांना भेटा. जर त्यांना पण प्रश्न समजत नसेल त्यांच्याकडे उत्तर नसेल तर लवकरात लवकर जवळच्या महिला व बाल विकास विभाग असतो बघा जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑफिस असतं तिथे जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे. त्यांनाही तुम्हाला एरर त्यांना दाखवायचा आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला होता ते फॉर्म वगैरे सगळे घेऊन जा सोबत आधार कार्ड वगैरे सगळं तुझे झेरॉक्स वगैरे सगळं सोबत घेऊन जा केवायसीचं वगैरे सगळं सोबत घेऊन जा म्हणजे तुम्हाला हा एरर त्यांना दाखवता येणार आहे. चला हा कोणत्या लाडक्या ताईंना एरर आला ते कमेंट बॉक्स सांगायचं आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे लाडक्या ताईंनो. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला अशी माहिती कुठंच भेटणार नाही लाडक्या ताईंनो. आता बघा पुढचा प्रश्न हा असा येत आहे की एरर
एरर कोणाला असा येतो मेसेज की वी आर एक्सप्रेसिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर. बघा रात्रीचे 2 वाजले, 3 वाजले, 5 वाजले, बऱ्याच लाडके तरी रात्रीच्या ठिकाणी पण तर हे ई-के-वाय-सी करत आहेत किंवा दुपारी ई-के-वाय-सी करत आहेत, सकाळी ई-के-वाय-सी करत आहेत, तरी पण हाच मेसेज यायला लागलाय. तर लाडके बहिणींनो बघा, हा मेसेज येण्यामागचं कारण एवढंच आहे की सरकारने ई-के-वाय-सीची जी वेबसाईट आहे ती अजून सुधारलेली नाहीये. एकदम भंगार स्वरूपाची ती ई-के-वाय-सीची वेबसाईट आपण म्हणू शकतो, ती वेबसाईट तयार केलेली आहे आणि त्याच्यावर ना काही ॲक्शन घेतली आहे, ना काहीच घाई घेतलेलं नाही. कारण की हा एरर तुम्ही डायरेक्ट टाका. बघा कोणतीच असे महाराष्ट्रामधली किंवा भारतामधली अशी वेबसाईट नाही की त्याच्यामध्ये पहिले टाकल्यानं ओटीपी येतोय. सगळीकडे ओटीपी येतोय. फक्त ह्या ई-के-वाय-सीच्याच वेबसाईटला काय एरर येतोय आणि जवळ आता 1 महिना होऊन गेला. 1 महिन्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे होत्या, तरी पण सरकारने या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही. आपण बोलतो बघा सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणीच्या वतीने आपण सगळ्या गोष्टी सरकारकडे मांडत आहोत. सरकारला डायरेक्ट विनंती आहे किंवा मागणी आपण म्हणू शकतो लाडक्या बहिणींना त्या वतीने की 1 महिन्यात जर हा एरर परत दिसला तर या ठिकाणी कमीत कमी अजून 1 महिना वाढवायला पाहिजे ई-के-वाय-सी साठी. ही आपली मागणी असणार आहे. कारण की बघा जर या ठिकाणी प्रॉब्लेमच येत असेल ई-के-वाय-सी मध्ये, तर त्यांनी शेवटी पुन्हा काय केलं, बंद करून टाकली. 18 नोव्हेंबरला ई-के-वाय-सी बंद करून टाकली आणि बऱ्याच लाडके त्यांची ई-के-वाय-सी बाकी राहिली. तर मग त्याला सरकार जबाबदार असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना मग पैसे देऊन टाका. एक ते एक ई-के-वाय-सी वेबसाईट सुधारा, जसं दुसऱ्या लाडक्या त्यांना असली ई-के-वाय-सी वगैरे काही करायला लावू नका. तर सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लाडके त्याच्या वतीने आपण सरकारपुढे खंबीरपणे मांडत आहोत. आपण फक्त हात जोडून विनंती करत नाहीत, आपण पत्र व्यवहार पण करतो, मागणी पत्र पण देतो, सरकारला डायरेक्ट आव्हान पण आपण या ठिकाणी मागणीच्या प्रकारे आपण करत असतो. त्याच्यामुळे विनंती सरकारला विनंती करून पण खूप झालेलं आहे. आता बघा बऱ्याच लाडके त्याला प्रॉब्लेम येत आहे, तो म्हणजे ओटीपी येत नाहीये. तर ओटीपीसाठी पण या ठिकाणी बघा रात्री वगैरे प्रयत्न केला तरी ओटीपी जात नाहीये. बऱ्याच लाडके त्यांना हा प्रॉब्लेम होता की नेमकं काय करायचं याच्यामध्ये. तर सरकारला याच्याबद्दल पण विनंती की लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तर आता महत्त्वाचा अजून एक प्रश्न आहे की अशा स्वरूपाचा कोणत्या लाडक्या ताईला मेसेज आला होता, सक्सेसचा मेसेज. हा खूप महत्त्वाचा मेसेज आहे. असं ज्या लाडक्या त्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे त्यांना असा सक्सेसचा मेसेज आला होता का? बऱ्याच लाडके त्यांनी काय केलं, आधार कार्ड क्रमांक, आधार कार्ड नंबर टाकला स्वतःचा, ओटीपी आला. त्याच्यानंतर पतीचं किंवा वडिलाचा आधार कार्ड टाकला, ओटीपी आला. ओटीपी टाकल्यानंतर त्या ठिकाणी वर सगळ्या गोष्टी केल्या, होय पण केलं, सगळं केलं आणि त्या ठिकाणी सबमिटचं बटन दाबले, पण त्या ठिकाणी एरर असंच फिरत राहिलं आणि शेवटी जाऊन ते काय झालं, थांबला, विषय थांबला. तर बऱ्याच लाडके त्याला वाटलं की झाली आता ई-के-वाय-सी, सबमिट बटनावर बटन दाबलं आपण म्हणजे ई-के-वाय-सी झाली. असं नाही लाडक्या ताईंनो, तुम्हाला सक्सेसचा मेसेज येणं खूप गरजेचं आहे. सक्सेसचा मेसेज आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची के-वाय-सी पूर्ण झाली. किंवा तुम्ही अजून एक चेक करू शकता, तोच आधार कार्डचा नंबर काय करायचा आहे, परत तिथं टाकून बघायचा आहे. तर ते टाकल्यानंतर त्याचा मेसेज डायरेक्ट येतो की ह्या आधार कार्डची ई-के-वाय-सी झालेली आहे. ह्या 2 गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. ह्या 2 गोष्टी झालेल्या असतील तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला तुमचे सगळे गोष्टी मिळेल जातील. आता बऱ्याच लाडके त्यांचा प्रश्न येत आहे की सर पती आणि वडिलांचं नेमकं काय करायचं, आमचे पती वडील या ठिकाणी निधन पावलेत, आम्ही कोणाचा ओटीपी द्यायचा. तर सरकारने अजून याच्यावर ॲक्शन घेतलेली नाहीये. खूप मोठ्या लेवलला हा प्रश्न चालू आहे लाडकीतून, असं समजू नका. कारण आपण मुद्दा उचलला होता सगळ्यात सुरुवातीला, आपण हा सरकारकडे मुद्दा उचलला होता की दुसऱ्या ओटीपीचं नेमकं काय करायचंय. वडिलांचं पतीचं जर आधार कार्डच नसेल, ते वारलेले असतील, निधन पावले असतील, त्यांनी नेमकं काय करायचंय. तर हा मुद्दा आपण मांडलेला आहे आणि हा मुद्दा वरपर्यंत गेलेला आहे. असं समजू नका की आदी तटकरे मॅडमला किंवा सरकारला हे माहित नाही, सगळ्याला माहिती आहे. पण या ठिकाणी त्याच्यावर नियोजन काय करायचंय हे सरकार आता कधी करतं हे बघायचंय. पण तोपर्यंत सर्व लाडके त्यांना एक विनंती आहे, ज्यांचे पती नाहीत, वडील नाहीत, त्यांनी थोडं थांबायचं आहे. कारण की चुकीची माहिती भरून काही उपयोग होणार नाही. परत एडिटचं ऑप्शन नाहीये लाडक्याजवळ, ही गोष्ट लक्षात ठेवा. एडिटचं ऑप्शन तुम्हाला परत भेटणार नाहीये. त्याच्यामुळे चुकीचे आधार कार्ड कोणाचे पण टाकू नका. आणि जर लक्षात घ्या लाडक्याजवळ, ह्याच्या 10 दिवसामध्ये जर नाही झालं, हे कोणता ऑक्टोबर महिना चालू आहे, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत जर नाही झालं तर मग आता तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या आणि तुमचं तुम्ही करून घ्या. पण या तरी शेवटच्या ह्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्या सगळ्याला वाट बघायची. सरकारने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि बायपास करण्याचं किंवा काहीतरी ऑप्शन लवकरात लवकर सरकारने काढायला पाहिजे. तुम्ही ई-के-वाय-सी योग्यरित्या केली आहे का, तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आहे आणि ई-के-वाय-सी तुम्ही पटपट सर्वांनी कमेंट सांगायचे की केलेली आहे का. कारण पुढचे सगळे हप्ते, म्हणजे हा हप्ता नाहीये पण पुढचे सगळे हप्ते ई-के-वाय-सी नुसार भेटणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री